जीवनात प्रत्येक माणूस आपल्याभोवती घडणाऱ्या घटकांकडे कधी प्रेमाने तर कधी सावधगिरीने पाहायला शिकतो. स्वार्थाच्या दुनियेत खरं प्रेम आणि खोटा स्वार्थ ओळखणं फार महत्त्वाचं आहे. स्वामी समर्थांच्या चरणी श्रद्धा ठेवणाऱ्या भक्तांना ही समज येतेच, कोण मित्र आहे, कोण केवळ आपला उपयोग करून घेऊ पाहतो याची जाणीव होते. चला अशाच एका सुंदर आणि बोध देणाऱ्या गोष्टींकडे आपण वळूया. एक वेळेस एक कोल्हा एका खोपटात शिरून काहीतरी खायला मिळवण्याच्या शोधात असतो. एक कोंबडी त्याच्या दृष्टीस पडली, पण ती उंच माळ्यावर बसली होती, त्यामुळे तिच्याजवळ त्याला जाता येईना. मग तिला युक्तीने खाली आणून मारून खावी या हेतूने कोल्हा तिला म्हणाला, कोंबडीताई, तुझी हाल हवाल कशी आहे? तू बरेच दिवस आजारी असून घरात निजून असतेस असं समजलं, तेव्हा तुझ्या काळजीनं मला झोप येईना. खरंच ताई, आता तू बरी आहेस का? थोडा वेळ खाली उतर, म्हणजे मी तुझी नाडी तरी पाहीन. याप्रमाणे अघळपघळ बोलून कोल्हा तिची स्तुती करत असता कोंबडी बसल्या जागेवरूनच म्हणाली, खरंच भाऊ, तुझी बातमी ऐकली ती अगदी खरी आहे. असा आजार मला कधीही झाला नव्हता. मी आता खाली उतरून तुझ्याकडे आले असते, पण वैद्याने मला अगदी बजावून सांगितले आहे की तू आपली जागा सोडून कुठेही जाऊ नकोस, कारण अशक्तपणामुळे जागावरून हलण्याचा क्षम माझ्याने सोसणार नाही, म्हणून माझ्यानं खाली येणं होणार नाही. तरी आता यावेळेस तुझा सध्या मी इतकी अशक्त आहे की जर मी उतरून खाली असते तर माझे प्राणच जातील. तात्पर्य, वाजवीपेक्षा अधिक अगत्य दाखवून एखादा माणूस दुसऱ्यांची विनाकारण प्रशंसा करू लागला की त्या माणसाला काहीतरी स्वार्थ साधायचा आहे असं समजून त्याविषयी शक्य तितकी सावधगिरी ठेवावी. एकदा एक कोल्हा आणि बकरी विहिरीजवळ गेले. कोल्हा पाणी प्यायला विहिरीत उतरला. बकरीने पाहिलं आणि विचारलं, कोल्हे भाऊ, पाणी कसं आहे? कोल्हा चतुराईने उत्तरला, छान थंडगार आहे, चल तू पण उतर. भोळी बकरी उडी मारून विहिरीत उतरली. आता दोघेही विहिरीत अडकले. कोल्ह्याने बकऱ्याच्या पाठीवरून उडी मारून बाहेर पडायचं ठरवलं. बकऱ्याला उपयोग करून घेता आणि स्वतः सुटका केला. बकरी मात्र अडकून राहिली. तात्पर्य, भाबडेपणाने कोणावरही विश्वास ठेवल्यास फसवणूक होऊ शकते. कोणाच्याही बोलण्यात भुलू नये, विचारपूर्वक निर्णय घ्यावा. एकदा एका माणसाला वाटलं, माझं आयुष्य खूप अडचणीचं आहे. तो स्वामी समर्थांच्या चरणी गेला आणि म्हणाला, स्वामी, मला सुख पाहिजे, त्रास नको. स्वामी शांतपणे उत्तर दिलं, बाळ, समुद्रात उभं राहिलं तर लाटाही येतील, पण जे स्थिर राहतो त्याच्यावर लाटांचा परिणाम होत नाही. स्वार्थाने येणारे माणसं म्हणजे क्षणिक लाटा आहेत. त्यांना ओळखणं आणि तुझे पाय माझ्या श्रद्धेवर रोखून ठेव. त्या माणसाला खरी जाणीव झाली. स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने तो सुज्ञ आणि आनंदी झाला. त्या कथेचं तात्पर्य असं, स्वामी समर्थांचा आधार घेतल्यास कोणतेही संकट, कोणतीही फसवणूक आपल्याला हानी करू शकत नाही. श्रद्धा, शुद्धता आणि समजूत यामुळे आयुष्य सुंदर होते. म्हणूनच मित्रांनो, या गोष्टी आपल्याला शिकवतात, कोणतीही गोड गोड भाषा ऐकली की लगेच फसून जाऊ नये. प्रत्येक वागणुकीमागे काय हेतू आहे याचा विचार करावा. स्वामी समर्थ म्हणतात, सावध असावे, विवेकाने चालावे आणि अखंड माझ्या चरणी श्रद्धा ठेवावी. स्वामी समर्थांच्या कृपेने आपणही असाच विवेक संपन्न, बलाढ्य आणि आनंदी जीवन जगूया. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जगात फसवणूक करणारे असतात, पण सावध राहणारे आणि विवेकाने वागणारे नेहमी वाचतात. स्वामी समर्थांनी नेहमी सांगितलं, फक्त बाहेरचं गोड बोलणं पाहून विश्वास ठेवू नका, अंतरंग ओळखा. चला एक सुंदर गोष्ट पाहूया. एका दाट जंगलेच्या कडेने एक लांडगा वावरत होता. दिवस उजडायच्या आत काहीतरी शिकार करायची त्याची घाई चालली होती. तेवढ्यात त्याला एक मेंढ्याचा कळप दिसला, पण त्याच्या सभोवती गुराखी आणि मोठे कुत्रे रक्षक म्हणून उभे होते. लांडग्याने योजना केली. तो आपल्या अंगावर एका मेंढीच्या लेकराचं पांघरून चढवून कळपात शिरला. सर्व मेंढ्या समजल्या हा आपलाच आहे आणि त्याला आपल्यात सामावून घेतलं. रात्री अंधारात लांडग्याने एका मेंढीला गुपचूप पकडून खाण्याचा प्रयत्न केला, पण एक चाणाक्ष गुराखाने लांबून आवाज ऐकला. तो धावत आला. त्याने लक्षात घेतलं की दिसायला मेंढी वाटणारा हा प्रत्यक्ष लांडगा आहे. गुराखीने कुत्र्याला सोडलं आणि लांडग्याला पळवून लावलं. ह्या कथेचं तात्पर्य असं आहे, जगात अनेक लोक गोड गोड बोलून आपलं रूप लपवतात, पण त्यांच्या वागणुकीवरूनच त्यांची खरी ओळख होते. स्वामी समर्थांच्या कृपेने आपल्याला असा विवेक येतो की आपण असल्या खोट्या लांडग्यांपासून आपलं संरक्षण करू शकतो.
प्रेम, श्रद्धा आणि संयम यातूनच आयुष्यात खरे सामर्थ्य मिळते. संकट कितीही मोठं असो, ज्याचे पाय श्रद्धेमध्ये रोवलेले असतात त्याला कोणीही हलवू शकत नाही. एक विस्तीर्ण मैदानावर एक प्राचीन वटवृक्ष उभा होता. त्याच्या जाडजूड फांद्या आणि खोल मुळे त्याचं बलाढ्य अस्तित्व सांगत होतं. एकदा जोरदार वादळ आलं. वाऱ्याच्या प्रचंड झोताने आसपासची झाडं उन्मळून पडायला लागली. छोटे छोटे झाड अक्षरशः उकडून फेकले गेले, पण वटवृक्ष स्थिर उभा राहिला. वारा ओरडत म्हणाला, मी तुझं मूळही उकडून टाकेन. पण वटवृक्ष शांतपणे म्हणाला, माझी मुळं भूमीच्या गाभ्यात खोल रुजलेली आहेत. तू कितीही प्रयत्न केला तरी माझं मूळ हलणार नाही. वादळ संपलं आणि पुन्हा आकाश स्वच्छ झालं. जिथे जिथे फक्त वरवरची मुळे असलेली झाडं होती तिथे नुकसानाची दृश्य होती, पण वटवृक्ष मात्र अधिक बहरलेला, अधिक प्रफुल्लित होता. या कथेचं तात्पर्य असं आहे भाविकांनो, जे लोक फक्त वरवरचे जगतात, संकटाच्या एका झटक्यात पडतात, पण जे श्रद्धा, संयम आणि विवेकाने खोलवर रुजलेले असतात त्यांना कोणतेही वादळे तोडू शकत नाहीत. स्वामी समर्थांचा आधार घेतलेल्या भक्तांना संकट घाबरत नाही, कारण त्यांचा आत्मा स्वामी भक्तीच्या वटवृक्षासारखा असतो. म्हणूनच मित्रांनो, या गोष्टी आपल्याला शिकवतात की गोड शब्दांवर लगेच फसू नका. संकट आले तरी घाबरू नका. स्वतःच्या श्रद्धेची मुळे खोलवर रुजवा आणि स्वामी समर्थांचे स्मरण करा. स्वामी समर्थ साक्षात गती देणारे आहेत. श्रद्धा ठेवा, सबुरी ठेवा आणि संकटांवर मात करा. स्वामी समर्थ महाराजांची कृपा तुमच्यावर सदैव राहो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ह्यावर 4 ओळी बोलाव्याशा वाटतात. लोक येतात गोड गोड बोलतात. लोक येतात गोड गोड बोलतात. हस्त चेहरा आणतात, काळजी दाखवतात. लोक येतात गोड गोड बोलतात. हस्त चेहरा आणतात, काळजी दाखवतात. पण क्षणाचं असतं त्यांचं प्रेम. स्वार्थ पुरे झाला की संपतो सगळा थेट. पण क्षणाचा असतो त्यांचं प्रेम. स्वार्थ संपला की सगळं संपतो थेट. कधी विचारतात कसं आहेस, कधी म्हणतात तुझी आठवण येते, पण अंतःकरणात असतो एकच हेतू, आपलं काम साधायचं, संपलं की विसरायचं तू. असल्या स्वार्थाच्या या रंगमंचावर शेवटी मन फसतं, जीव व्याकुळ होतो आणि मग समजतं हे जगच असं आहे. कळकळ फक्त तोंडावरची, आत मात्र रिकामा आहे. पण संकटात जेव्हा सर्वजण सोडून जातात तेव्हा एक हात मात्र आपली साथ देतो. संकटात जेव्हा सर्वजण सोडून जातात तेव्हा एक हात मात्र आपली साथ देतो. ते हात कोणाचा सांगा बरं? स्वामी समर्थांचा. हे अखंड साथ करतात, माया करतात, स्वार्थ नाही, फक्त निस्वार्थ प्रेम करतात. स्वामींची कृपा कधीच कमी पडत नाही. स्वामींचं प्रेम कधीच स्वार्थी होत नाही. म्हणूनच जगाकडून अपेक्षा ठेवू नका. स्वामी समर्थांच्या चरणीच अखंड विश्रांती घ्या. स्वामींची कृपा कधीच कमी पडत नाही. स्वामींचं प्रेम कधीच स्वार्थी होत नाही. म्हणूनच जगाकडून अपेक्षा ठेवू नका. स्वामी समर्थांच्या चरणी अखंड विश्रांती घ्या. लोक येतात जातात स्वार्थासाठी. लोक येतात जातात स्वार्थासाठी, पण स्वामी समर्थ सोबत राहतात जन्मोजन्मी. त्यांची निस्वार्थ माया आहे अखंड. त्यांची निस्वार्थ माया आहे अखंड. स्वामी समर्थच आहेत खरे जीवनाचे आनंद. स्वामी समर्थच आहेत खरे जीवनाचे आनंद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आमचा प्रत्येक व्हिडिओ हा थेट तुमच्यापर्यंत पोहोचेल. कारण आम्ही आमच्या चॅनलवर स्वामी समर्थांचे संदेश, सत्यकथा, विचार आणि प्रेरणा दररोज देत असतो. मग चॅनल आवडल्यास नक्कीच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्कीच श्री स्वामी समर्थ लिहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी.